कृष्णा
कोणा इकोची गरज नाही. हे जे मन उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, काय उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, विन काय चाल आम्हा, विन काय चाल आम्हा,
बोलू नका, शांत बसा. उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, येणे विन काय चाड आम्हा. उडत हे जन न देखवे डोळा, तू कळवळा म्हणूनिया. तुका म्हणे माझे देखतील डोळे, तुका म्हणे माझे देखतील डोळे, भोग देते वेळे येईल कळू. उडत हे जन न देखवे डोळा, हे तो कळवळा म्हणूनिया. श्री संताची या माता चरणावरी, या
श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख हरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढलो उपकारासाठी केले हे उपाय बसा बसा बरं आता बस 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 झाला आता बस झाला उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाड आम्हा बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या कीर्तन पेशे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ पाठ नसला तरी कानपाठ तर आहेच बरोबर आहे का नाही ह्याचं असं आहे पहिलं चरण कानपाठातले दुसरं चरण पाठातले तिसरं चरण पाठातलं नाही असं ही 3 चरणाचा अभंग आहे संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 3 चरणाचा संत प्रकरणातील सरळपंथी अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संत नेमकं या लोकांमध्ये आले कशासाठी याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे विढा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज 20व्या शतकातील महान संत ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरु भगवान बाबा श्री संत महिमसिंह महाराज श्री संत वामन भाऊ महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी माता भगिनी पुरुष मंडळ महिला मंडळ गायक वादक आपण सर्वजण या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे मिरकळा नावाचं गाव आणि या मिरकळा नावाच्या गावामध्ये संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या वामन भाऊ महाराजांच्या आणि भीमसिंह महाराजांच्या आदि करून संत महंतांच्या कृपाशीर्वादानं परमपूज्य प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु महंत आणि भगवान गडाचे महंत मठाधिपती पूज्य श्री शास्त्रीजी बाबांच्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शनानं आशीर्वादानं हा उत्सव या ठिकाणी यावर्षी दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतोय माझा योग चांगला की आजच्या कीर्तनाची सेवा 4थ्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील तरुण मंडळीच्या वतीनं श्री संत भगवान गडाच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात गडावरची सगळी आमची गुरुबंधू मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ टाळकरी दोनही मृदंग वादक दोन्ही तोला मोलाचे झालेत आता बरोबर आहे का नाही इकडून तर आपलं सगळ्याचा उद्धार करणारं प्रेम असल्यामुळं काही अडचण आहे का सांगा बरं महाराज निकोण खेळकर महाराज दोघंही अतिशय सुंदर मृदंग वादक 2 पकवाजे असल्याशिवाय अशी कीर्तनात रंग येत नाही बघा कसं असतंय सवत असली की बाई नटून नांदत असं झालं का नाही बरोबर
त्याच्यामुळे दोन पक्वाजे असले की आनंद येतो. म्हणून दोन्हीही महाराजांना मनापासून प्रेम, महाराजांनाही आणि खेडकर महाराजांनाही धन्यवाद. अक्षय महाराजांनी छान चाल म्हणली. आमचे गोविंद महाराज, अंकुश महाराज, भगवानगडाचे आमचे गुरुबंधू आणि महाराज मंडळी, आमचे मित्र मंडळी, हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज, हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज आणि सगळे किरण महाराज, अजून आपलं काय अजून काय नच राहिलं, हा त्यांचं घेतो, अजून कोणाचं महाराज, आमची गडावरची सगळी महाराज मंडळी, प्रसाद महाराज वगैरे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण या ठिकाणी, आम्हाला किती सवय नाही पण आता घ्यावं लागली, बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सर्व पुढं होय, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजणांनी ही सेवा या ठिकाणी घेतलेली आहे. आमचे चाटे सरही आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो आणि झालेली कीर्तन आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल म्हणजे मला काही ती तशी सवय नाही जास्त नाव घ्यायची, पण आपण सगळे महाराज मंडळी संत भगवान बाबांच्या परंपरेतलं हे गाव असल्यामुळं सेवेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा 3 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकांमध्ये आले कशासाठी याचं चिंतन करतात. कसं आहे, मुळातच संत शब्दाचा अर्थ काय होतो? संत शब्दाचा अर्थ करत असताना संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. काय? कायम स्वरूपी 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व म्हणायला त्रास होतोय, पण पुन्हा डबल चालीचा कुठं राहत नाही. लक्षात आलं की नाही? वेळ वाचतो त्याच्यात, अंतरावर नेला की. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. जिथं त्रिगुणाची हळहळ तुटली जाते, अव त्रिगुण तापाची झाली म्हणजे त्रिगुण तापाची जिथं बोलून होती. थोडक्यात 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात. कसे असतात हो विष्णुपंत? कसे असतात? संतुष्ट असतात, समाधानी असतात. दुःख त्यांच्या जीवनात येतच नाही. त्यांना संत म्हणायचं. कळायला लागले का? हा, की त्यांच्या जीवनात कायमस्वरूपी समाधान, त्यांना काय म्हणायचं? संत म्हणायचं. बरं कसं आहे, संत शब्द जी बाहेर आला ती एकटा शब्द कधीच बाहेर आला नाही. जगात कुठला बी शब्द घ्या, त्याला जोडून शब्द आहे. कोणता बी शब्द घ्या. ह्या काही माईक, माणसं म्हणते हे अरे उरक किरण वाढले, मायक बीक लाव. मायक आहेत पण बीक कुठे सांगा बरं? आहे का नाही? शब्द डबल आहे का नाही? हार बीक आहे का नाही सांगा बरं? पक्वाज बिकवाज एवढंच नाही. अरे ती महाराज बिराज आला का नाही? महाराज आहे पण बिराज कोणताही सांगा मला. लक्षात आलं का नाही? कीर्तन बिर्तन सुरू झालं का नाही? अरे ती चाल बिल लवकर म्हणा. चाल आहे पण बिल शेवटला असतंय. लक्षात आलं का नाही? हे अशी जोडून शब्द आहेत का नाही? महाराज आहेत का नाही सांगा? कुठल्या बी ह्याला कसे येतं? शब्द जोडून आहे का नाही सांगा? तसं संत शब्द एकटा नाही. मग संत शब्दाला दुसरा शब्द कोणता? आता तुम्ही
जीवल. कोणता आला दिगंबर? संताला साधू. मग आता संत कळाले, मग साधू कोण? सोडक्यात एक आहे, बोलू नका आपसात, नेट ऐका. एका शब्दात लय अवघड नाही, लय अवघड आपल्या कामाचं बी नाही, सोपं सोपं. देव सोडून ज्यांना जीवनात दुसरं काही साधायचंच नाही त्यांचं नाव साधू. ते काही बोलत बी नाहीत महाराज, बोलण्याची नाही आणि आता देवाविन काही, त्यांना म्हणायचं साधू. संत कळाले का? हो, संत कळाले का तुम्हाला? हा, संत कोण? संतुष्ट असतात ती, बोलत चला, संतुष्ट असतात ती संत. देव सोडून दुसरं काही साधायचंच नाही त्यांचं नाव साधू. आता जसे साधू संताला साधू जोडून आले, तसे साधू संताला दुसरे दोन जोडून आलेले. सरला माहिती का? जसे संत संताला कोणता शब्द जोडून आला की रे? साधू. साधू संत, तसे दुसरे दोन आहेत ऋषी मुनी. दुसरे दोन कोणते? संतांना अजून काय म्हणतात? ऋषी मुनी. बरोबर आहे काय? आपल्या गडाची परंपरा घ्या. भगवान बाबाने गड निर्माण केला, पण त्या अगोदर तिथं कोण राहत होते? दौम्य ऋषी. आले का नाही ऋषी? मग हे ऋषी कोण आहेत बरं नेमके? ऋषी कुणाला म्हणायचं? दाढी वाढवली, केस वाढवले, डोंगरात जाऊन बसला, उपास धरायला लागलाय, दिवसा काहीच खायना, संध्याकाळी सफरचंद हाणायला, त्याला साधू म्हणायचं? त्याला साधू म्हणायचं? त्याला ऋषी म्हणायचं का? सांग. ऋषी कुणाला म्हणायचं? ऋषीची व्याख्या माहिती का तुम्हाला? हा, त्या भाषा लक्षात आलं का? ऋषी कुणाला म्हणायचं? कायम स्वरूपी जे संसारावर रुसले त्यांचं नाव ऋषी. म्हणून ऋषलो संसार, संसारा सर्प हा विकार पांढरा, तुझशी अंतराय रे दातारा, आणि याची दावेदारा निमित्य. लक्षात आलं का नाही? संसारावर जे रुसले त्यांना काय म्हणायचं? ऋषी. आता डबल आहे का? इकडे बघा, माग या माझ्या संग. संतुष्ट असतात ते संत. बोलत त्याला, संतुष्ट असतात ती संत. देव सोडून ज्यांना दुसरं काही साधायचंच नाही त्यांचं नाव साधू. संसारावर जे रुसले त्यांचं नाव ऋषी. आणि मुनी मौनात मुच्यते इति नाम मुनी. प्रपंचाच्या विषयात ज्यांनी कायमस्वरूपी मौन धरलं त्यांचं नाव मुनी. नकाम जपासी,
आसीन वधू प्रपंचाच्या विषयी, म्हणजे प्रपंचाच्या बाबतीत आमच्या जवळ बोलायचं नाही. म्हणजे त्याच्या विषयात त्यांनी काय धरलेलं आहे, बोलू नका, मौन धरलेलं आहे. त्यांना काय म्हणायचं, मुनी. कळाले का आता चारी शब्द तुम्हाला? संत संतुष्ट असतात ती संत, देव सोडून दुसरे काही साधित नाहीत ती साधू, संसारावर जे रुसले ते ऋषी, आणि प्रपंचाच्या विषयात ज्यांनी मौन धरलं त्यांचं नाव मुनी. लक्षात आलं का? हा, नाहीतरी ऋषी संत, ऋषी आणि मुनी ही ह्यांचं गाव कोणते माहिती का तुम्हाला? होय दिगंबर महाराज. हा, आम्ही वैकुंठवासी आणि आलो याची कारणाशी, कशासाठी? बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. आम्ही मुळातले वैकुंठातलेच. आमचं गाव कोणतं? येथे उपकारासाठी आले सुवा. गायक वादक हे एकदम मेळ जमून आला चांगला. माईकचं बी नंबर एक काम आहे, पण ते आता हॉलमध्ये असल्यामुळे त्याचा बी नाईलाज आहे, ते हे होऊन जाते. बरोबर आहे का नाही? नाही तर माणसं बी एवढी येते, वाटलं होतं कुठवर माणसं तेव्हा का बघावं तिकडं माणसं. बघू नका त्या, बघू नका. थोबाड तोंड्याचा विश्वास राहिला नाही कोणा. मी सांगायला लोक बसत म्हणून बघायची गरज आहे का लगेच? अविश्वासीच असतात बायाले. गायक बी तसेच, वाजवणार बी तसेच, एक नंबर आहेत. ऐकणारे बी अर्ध्या बटाट्यावर टका 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 टका. एकाच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वानवळ आहे का सांगा बरं? बरं, वाजवणार बी सर कसे वाटायले? एक नंबर आहेत का कसे? एक नंबर आहेत. गायक बी एक नंबर. मी 2 नंबर आहे का? मग मी बी एक नंबरच आहे. मी बी एक नंबरच आहे. आम्ही मुळातले येथे उपकारासाठी आणि आले घर जा वैकुंठी. संत मुळातले वैकुंठातले. मुळातले कुठले? संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ असतील, हे संत मुळातले वैकुंठातले. लक्षात आलं का नाही? आणि वैकुंठातले असल्यामुळे हे बघा कसं आहे, ज्ञानोबराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जरी जहाले निष्कामता पावले तया हे कर्तव्या शिवरले लोका लागी. लोकांसाठी जे जगतात त्यांना अधिकारी म्हणतात, आणि दुसऱ्यासाठी जगतात त्यांना, लक्षात यायला लागले का नाही? स्वतःसाठी जगतात ती भ्रष्टाचारी, आणि दुसऱ्यासाठी जगतात ती अधिकारी. म्हणून नेते कोणते बी असतील, अधिकारी का भ्रष्टाचारी? बोला. भ्रष्टाचारी. आणि संत अधिकारी. भगवान बाबा कसले संत? अधिकारी संत. वामन भाऊ महाराज कसले संत? अधिकारी संत. नगद नारायण महाराज कसले संत? अधिकारी संत. म्हणजे संतांना अधिकार शब्द लागू होतो. कोणता शब्द लागू होतो? अधिकार. आणि आपल्याला भ्रष्टाचार शब्द लागू होतो. अधिकार शब्दाचा अर्थ काय होतो? आता हे काही तुमच्या कामाचा मसाला नाही, तुम्ही तेवढे एवढे ह्याचे बी नाहीत, पण उगा ऐकून ठेवा, कानावून जावा म्हणून उगा. आदी शास्त्रामध्ये 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. किती उपसर्ग आहेत? 22. 22 उपसर्गापैकी आदी हा एक उपसर्ग आहे. कोणता उपसर्ग आहे? आदी. आणि प्रत्येक उपसर्गाचं एक सूत्र दिलेलं आहे. मग आदीचं सूत्र काय होतं? आदीचं सूत्र असं होतं, स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोध जनकत्वम इति नाम अधिकारी. आदी हा उपसर्ग लावून डुकणी करणे अर्थात स्वदेशे शून्यत्वे सती, आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये उत्तर उत्तर बोधजनकत्वम, म्हणजे येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे जे जनक आहेत त्यांना अधिकारी असे म्हणतात. लक्षात आलं का नाही? त्यांना अधिकारी म्हणतात. मग संत कशाच इथं जे आले ते हे साधू असतील, संत असतील, हे रुसलेले ऋषी असतील. रुसलेले कोण?
रुसलेले कोण? रुसलेले कोण? ऋषी. बरं त्यांचं बी काही चुकीचं नाही. संसार नावाचा आटम रुसायसारखा आहे का लय आनंदानं करण्यासारखा? हा, आता ही पिपळा खालचे मुंजे ह्यांच्याकडे काही बघू नका तुम्ही, बरोबर आहे का नाही? मुंजेकडे बघू नका, मुंजे ह्याच्यातलं काही कळत नाही. लक्षात आलं का नाही? संसार रुसायसारखाच आहे का कसं? बोला बोला की रुसायसारखाच आहे. त्यानं आजपर्यंत कुणाचं बिल काढलेली बातमी कानावर नाही. त्याचा अर्थच आहे. संसाराचा अर्थ कसा केलाय? संमित प्रकारेन संसरती इति नाम संसार. म्हणजे काय? कायम स्वरूपी जो सरकत राहतो. संसरती नावाचा एक धातू लावा आणि सुरसार येते नावाचा एक धातू लावा. दोन धातू त्याला लावले तर हरकत नाही. सुरसार येते म्हणजे स्वतःही सरकतो दुसऱ्यालाही सरकितो, आणि संसरती सरकत राहतो. लक्षात आलं की नाही? सरकतो, स्वतः पुढे सरकतो, माणसाला गप बसू देत नाही. काहीतरी भोंगा माग लावून देणार, काहीतरी. कुणी बी म्हणावं मी आज लय निवांत आहे, काय कधीच निवांत. एखादी माणसं आज काय निवांत योगा आराम, दुपारून फोन काय झालं, हा ते मेवणीचं दुखायला झालं का नाही, म्हणजे गप बसू देतोय का संसार? संसार गप बसू देत नाही, काहीतरी भोंगा महाग लावून देणार. मग तुकोबाराने स्पष्ट लिहिलंय, बोलणं. हो, लक्षात आलं का नाही? आता बघा माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. बघा, पुरे पुरे हा संसार. महाराज म्हणतात बस झाला आता, बोलू नका. काय होते बडबड कमन करतात तुझं? म्हणजे शांत बस, थोडं शांत बस जा ना. काय बडबड 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 सारखं. पुरे पुरे हा संसारन कर्म बळीवंत दुस्तर राहो निधी स्थिर एके ठाई निश्चय. गप्प बसू देत नाही माणसाला. कोण? संसार. काहीतरी भोंगा माग लावून द्या ना. ज्ञानोबाऱ्यांचं फार गोड चिंतन केलं. ज्ञानोबाऱ्या म्हणतात कसं आहे, ह्याची सुरुवात चांगली. कशाची? संसाराची सुरुवात एवढी जर गोड आहे सर ह्याची. सुरुवातीची जर ती हिरवळ बघितली रे बाबा, साधी हिरवळ असते का ती? उष्टाचाची चेपल, तिरपट बघणं, गालातली गालात हसणं. हा, हे असली हिरवळ बघितल्यावर चांगल्या संन्यासाला आरबळून लग्न करावं ना महाराज. साधी हिरवळ आहे का ती सांगा ना? आणि की हिरवळ आहे? हिरवळ साधी का नाही. पण ती हिरवळ कसं आहे? आपण आता गावठी माणसं खेड्यापाड्यातली, मला खरंच सांगा, उन्हाळ्यात ती गवत जे असते समजा पावसाळ्यात उगवालेलं, डोंगराचं बांधाचं माळाचं, ती कवड हिरवं दिसते. अहो, पावसाळा आहे 4 महिने तोवर, उन्हाळ्यात त्याचं काय होते वाळून लावून. हा, गडीला काय होते? हा, कुसळच होते ना. हो, त्या हिरव्या गवताचे काय बनते पुन्हा? कुसळ बनते. आणि कुसळ काय एकदा 4-2 वर्षाला टोचायला सुरू झाले की माणसं म्हणतात मला काय माहिती असला असेल म्हणून. हे असला धंदा कळलं का? आणि कुसळ टोचत येत का नाही टोचत? बोला. हा, अहो एखादा लिकरू बाळ झाल्यावर साहजिक कुसळ टोचत येत नाही, टोचत सांगा. सुरुवात त्याची लय गोड आहे. वा वा वा. ज्ञानोबराचा दृष्टांत आहे, माझा नाही. ज्ञानोबरा म्हणतात कसं आहे, उन्हाळ्याच्या पावसाळ्याचे दिवस असावं, चिकचिक वांबाळ झडग लागलेला असावं. कळत येत ना शब्द हे? चिकचिक म्हणा, वांबाळ म्हणा, झडग म्हणा. त्यातला कोणता आहे तुमच्याकडं? हा, झडग. चिक 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 चिकचिक वेगळी, भुरभुर वेगळी. ह्याच्यात फरक आहे, हे लक्षात ठेवा. हा, पाऊस पडून गेल्यावर चिकचिक झालेला त्याला चिकचिक म्हणतात, बारीक सुरू असलेला भुरभुर म्हणतात. लक्षात आलं का नाही? हा, केसावानी ती बंदच होत नाही, त्याला वांबाळ लागली. लक्षात आलं का नाही? आणि थोडा मोठ्या पद्धतीचा झडग लागलं. लक्षात यायला लागलंय का नाही? तुम्हाला काय कळत आहे?
वांबाळ झडग का चिक चिक का काय नेमकं वांबाळ कळती का बरं झडग भुरभुर हा भुरभुर सुरू आहे समजा आणि असल्या भुरभुरीत माणसं घराच्या बाहेर निघत का बोला की नाही मग काय बरं जित्रा बोलायला निघावं लागतंय का नाही आज जनावर शेळ्या मेंढ्या बैल म्हशी गाई ज्याच्याकडे आहेत त्याला बाहेर निघावं लागत नाही का बोला की निघावं लागतंय मग कसं तरी दिवसभर जनावर आदळून आपटून आणायचे त्याच्या डोक्यात माऊलीचा दृष्टांत आहे माझा नाही मग ती कसं तरी जनावर आदळून आपटान डोंगराला न्यायचे दिवसभर ती काय जागा मिळते का नाही कसे तरी आणायचे उभ्यानं जेवायचं त्याच्या डोक्यात एकच असतं घरी जी यायचं जी जनावर बांधायची आणि जी बाजावर पडून राहायचं भाकरीचा विचार नाही काय नाही जाऊ होईल तेव्हा खाऊ म्हणते पण सगळे जनावर बांधाय जाते सापडत पण गोर सापडते का बोला हा चला गोर सापडते का बोला की नाही मग ती हुशार जाणकार शेतकरी काय करणार हिरव्या गवताची पिंडी हातात घेणार कशाची गवताची हिरव्या घासाची कडुळाची म्हणा कशी पेंडी आणि त्या ह्याला चुचकारणार गोहऱ्याला चुचकारणं कळतं का हा चाल या 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 तुम्हाला हसाय आता खेड्यातली भाषा काय असेल त्याला काय होय बरोबर चाल या 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 कोण्या कोण्या असं चुच करण्याची पद्धत माहिती का तुम्हाला हो माहिती का तुम्हाला चुचका असं चुच करायचं आणि हिरवळीला बघून गोर येतंय का नाही बोला की कसलं बी गोर हिरवळीला भांबवत नाही का सांगा मला हिरवळीला बघून गोर आलं की धरायचं आणि बांधायचं ज्ञानोबा म्हणतात असल्या जातीचा संसार आहे हा म्हणून भूते भांबावली संसाराची अडवा माझी पडिली ज्ञानोबा म्हणतात भांबावून गेले आणि मध्ये जाऊन पडले आणि मध्ये ह्याची विशेषता आहे मध्ये पडल्याच कळते पडलं का काय की भोवताली बघते माणूस तुझे जव जव घडे तव तव संसार भय सोडे हे आपुले तोंडे देव बोलती वे देव भगवान बोलून गेले संसार म्हणजे उलट्या खोपडीचं झाड आहे असल्या खोपडीचं ऊर्ध्वमूल मधशाख मश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदवित भगवान 15व्या अध्यायात बोलून गेले उलट्या खोपडीचे ह्याचे शेंडेवरी तर आपल्या झाडाच्या कसं असतं शेंडेवरी आणि मुळ्या खाली संसाराच्या मुळ्यावरी शेंडे खाली 2-3 महिने 2-4 वर्ष झालं लग्नाला कुणाला वाटतंय झाड मुळात सहित हाणावा वाटत नाही का माणूस हाणायला जाते पण ह्याचे शेंडे तुटत येते उलट आहे ना हा उलट असल्यामुळं माणूस बुडा हाणायला जाते पण हे उलट असल्यामुळे काय तुटत येत शेंडे 4-2 दिवसाला फुटत येत असले नवरा बायकोचे भांडणं असते लक्षात आलं का नाही शेण्यात असल्याच्या भांडणात पडत नाहीत लक्षात आलं का नाही हा असा उगं भांडणं लागले रस्त्यावर रस्ता भरून माणसं 3 गावातला शहाणा आला त्यानं कुठलं बी भांडण मिटवितो तो असला शहा काय रे कुणाचा रे काय हा बाजूला त्यांची माय असे माणूस जाऊन येतं का नाही सांगा नाही तुम्ही हसतच कशाला बी आता भाषाच आहे होय आपली भाषा नाही का खेड्यापाड्यात अशी आपली अशी भाषा नाही का खेड्यापाड्यातली हा ह्याची भांडणं ह्यांच्या लक्षात आलं का नाही उठलं की भांडणं हर का बाजूला कोण आहे रे हा एक जण म्हणला तात्या ती नवरा बाय असं आहे का जाऊ दे चला लक्षात आलं का नाही म्हणजे नवरा बायकोच्या भांडणात शहाणे पडत येत का सांगा नाही संसार उलट्या फोपडीचं ह्याच्या नादी लागायसारखंच नाही लईच बेकार आहे महाराज काल आमची बायको मला म्हणली धुवून घ्या मला मी चिवच मारेन तुला मी डोंगरातल्या माझ्या नादी लागू नको हा तू काय समजायलीस म्हणलं इकडलीच आहे जवळची तुमच्या इथली लक्षात आलं का नाही जीवत मारेन म्हणलं तू काय समजा हा तुमच्या इथलीच म्हणलं ना मग आणि पुन्हा सांडपाचीचे विशेष करून बरोबर आहे का नाही तू माझ्या नादी लागू नको म्हणलं मी जीवत मारेन हा काय समजायचं म्हणलं तू भांडे घासा लग्न झाल्यापासून ऐकायला लागलो म्हणलं तू भांडे घासा आजपासून माझ्या मनावर चालायचं म्हणलं मी आधी धुणार मग भांडे घासणार वजनात कार्यक्रम आहे आपला लक्षात आलं का नाही हा आपलं वजन आहे घरी कळायला लागलंय का नाही इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या मुद्द्याकडे लक्ष द्या आपल्या इकडे लक्ष द्या बघा इकडे चला कुठवर आल आपला मुद्दा संसार रुसायसारखा आहे बरोबर आहे का नाही संसार मग आता इकडे लक्ष द्या साधू संत ऋषी मुनी हे गाव कुठलं ह्यांचं म्हणलो आपण वैकुंठांची वैकुंठातले आम्ही वैकुंठवासीने ह्यांना पदवी कोणती दिली
हे संत म्हणलो आपण. अधिकारी म्हणजे हे वैकुंठातले कोण कोण? साधू संत ऋषी मुनी. ह्याचे अर्थ कळले. ह्यांचं गाव वैकुंठ आणि ह्यांचा ह्यांना पदवी कोणती? अधिकारी. मग साधू संत ऋषी मुनी मुळातले वैकुंठातले ते अधिकारी. मग इथं नेमके आले कशासाठी? आज भरून आला असं सगळं नाही का? एकदम फ्रेश का बोर व्हायला तुम्हाला? माझं काय झालंय, ही मोप पाहुणेरावाचं गाव पण माझा योगच आला नाही. पहिल्यांदाच योग आला. बरोबर आहे का नाही? पहिल्यांदाच येण्याचा योग आला. नाही कीर्तन नाही झालंय, कीर्तनाला नाही आलोय. बरोबर आहे का नाही? पहिल्यांदाच योग आला येण्याचा. बोर व्हायलाय का? तर एकदा चहा सांगू मग म्हणजे फ्रेश होते. म्हणून म्हणलं काही चहा घ्यायचा असला तर नाही का ना? मग इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात संतजीत आले ती एका गोष्टीसाठी आले, उपकारासाठी केले हे उपाय. संत इथं आले ते उपकार करण्यासाठी आले. कशासाठी आले? उपकार करण्यासाठी. दुसरं काहीच नाही महाराज. जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याण. कुणाच्या कल्याण? जगाच्या. संताच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. थोडक्यात उपकार करणं हे त्यांच्या जीवनातलं हे ध्येय. बाकी दुसरं काही घेणं देणं नाही त्यांना. काय करायचे संतांना? काय करायचे? उपकार करायचे. दुसरं काही संत करत नाहीत महाराज. मग तुकोबराय म्हणतात ना का तुका पुरता. आता काही काम नाही झालो पायी कामा. हावल्या त्या करू चेष्टा.
आम्हाला आता काही काम नाही, आम्ही आता हे काम आहे, आमचं काम एकच, लोकावर काय करणं. राऊंड डाव हाणला राहतो, बरोबर आहे का नाही? कसं वाटायला लागले होय दिगंबर महाराज प्रसाद, कसं वाटायला लागले आता, कसं वाटायला. आम्ही गायक येत ना, आम्ही गडावर शिकलेले येत ना, आम्ही फलाने येत दिसताने काही नसतंय असलं. गप कुणी अशी लंगुटी लावून किती बी बेजार असू द्या, गप कुणी चड्या मुडपू डाव हाणत असते, हाणताय का नाही. आणि पुन्हा फेटी एकदम इकडे तिकडे शिवभोळा चक्रवर्ती तू ही माय मही चुलती नाही. लक्षात आलं. समर्पक प्रमाण. मी कसं आहे, मी भजनाचा चाहता माणूस आहे, मला आवडते भजन. लक्षात आलं का नाही. मी भजन प्रेमी, मला येत नाही पण मला भजनाचा नाद एवढंच आहे. त्याच्यामुळे प्रमाणाची तुम्हाला म्हणजे कमतरताच नाही. त्याच्यामुळे तुम्ही मोकळ्या म्हणजे गरजी महाराज मोकळ्या म्हणणं. आता तरी पडायचं नाही, आता मी आहे, काही अडचण नाही. मला वाटलं होतं येत नाही काय की आधी, बरोबर आहे. कुणी बी म्हणायचं, प्रमाण बिनधास्त म्हणायचे, काहीच अडचण नाही. नसलं बी बसत तरी म्हणायचे, मी ओढून घेतो, काही काळजी नाही, ओढून घेतो मी. फक्त कसं आहे, हे कीर्तन भजनाशिवाय नाही मजा ह्याच्यात. लक्षात आलं का नाही महाराज. त्याच्यामुळे मोकळ्या मनानं फक्त ओढून घ्यायला हाताला यावं एवढा अंदाज ठेवा. अंदाज ठेवा, नाही तर उडी हाणून बी हाताला नाही लागलं मेळ लागायचं नाही, बरोबर आहे. नाही तर एका जनार्दनी मने मीराबाई असं होऊ नये. लक्षात आलं का नाही. इकडे लक्ष द्या. आता हे नाही सगळ्याला कळणार, इकडे लक्ष द्या. माझा मुद्दा, उजळावया आलो आता आणि खरा खोटा निवाडा. संत इथं आले ती लोकांच्या कल्याणासाठी. त्यांना विचारलं तुमचं, म्हणजे आमचं काय नाही, आमचा असं मोकळा मंगळवार आहे, बरोबर आहे का नाही. जाळवणी संसार बैसलो अंगणी. आमच्या बाबतीत तुम्ही विचारच करू नका. संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालोनिया शून्य आणि वाढत हा पुण्य धर्म केला. काय म्हणले वा. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच आणि रोकडे रोमांच कंठ दाटे. विषयाचा पडी पाडू असं झालंय का नाही सांगा बरं. पण संत म्हणतात आमच्या दृष्टीनं प्रपंच कडू आहे, आम्ही त्याच्या नादाला बी लागत नाही. आम्हाला माहिती फलकट तो संसार आमच्या दृष्टीत संतांच्या नजरेत संसार कसा संसार काय प्रमाण कसा संसार हलकट नाही दाजी. हलकट कशाला फलकट म्हण कसलाय संसार बोला की. फलकट तो संसार महाराजांचे शब्द आहेत. आता फलकट म्हणजे काय तुमचंच बरोबर आहे. फलकट म्हणजे हलकट. लक्षात आलं का नाही. बरोबर आहे. फलशोप यस्य कटकाटयती नावाचा धातू. कटकाटयती म्हणजे काटणे कापणे. फलशोप यस्य कटकाटयती यस्य सह फलकट म्हणजे फळाचा वरचा भाग कापून टाकल्याच्या. बरं तुम्हाला सोपं सांगतो हे एवढं सांगण्यापेक्षा. भुईमुगाच्या शेंगातला मधला शेंगदाणा काढून घेतलो खाली काय राहिलं. आपण म्हणतो टरफल
जरा तुम्ही नगर जिल्ह्यात गेलात तर त्याला फोलकट आणि तुकोबर आहे फलकट. लक्षात आलं का नाही? म्हणजे निरर्थक त्याला म्हणायचं फलकट. बरोबर आहे का नाही? काही कामाचं नाही. जसं ज्ञानोबराय म्हणतात, खडकी जैशी वर्षेलेन का आगी माझी पेरिले. काही उपयोगाचं आहे का ती? काही उपयोग आहे. किंवा ज्ञानोबराचा दुसरा दृष्टांत आहे, साबरे वाढीनल्या सरळा वर फळ ना आता पोकळा का असताना झाले गळा शिळे जैसे. काय कामाचं आहे ते? काही कामाचं नाही. तसंही संसार बी निरर्थक आहे महाराज. ह्याच्या लई नादी लागायचं नाही. हा नाद आता हे बघा कसं असते. ह्याची सिस्टीम माहिती का तुम्हाला? तुम्ही ऐका, तुम्ही तिघं बी म्हणजेच नाही मग ठीक आहे, मी तशीच आहेत. मग तुम्ही नीट ऐका. अक्षय महाराज कुंडलं दाखवायली ती तर. बरोबर आहे का नाही? तिकडे लक्ष. ह्याची खोड कशी माहिती का? की सुरुवातीला सुतवितो. सुतवीनं कळते का? सुतवीनं कळते का? नाही. गुलवीनं गुलवीनं कळते का? ह्याची सिस्टीम सुरुवातीला घुलवितो महाराज. सुतवीनं म्हणते त्याला, सुतवीनं. बरोबर आहे का नाही? सुरुवातीला सुतविणार आणि एकदा सुतवीत सुतवीत घुलवीत 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 हळूच गुतविणार. कळायला लागले का नाही? त्याची सुईद्वारा होतो का नाही आपण? सुईद्वारा त्याची सिस्टीम कशी असते? असं सुतवायचं त्याला, असं असं सुतवायचं. चल चल घुलवीनं म्हणते त्याला. बाबू बाबू हा 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 असं गुलून गुलून हळूच गुतवायचं. एक सुरुवातीला सुतवितो, सुरुवातीला सुतवितो आणि हळूच गुतवितो आणि एकदा गुतविले की आयुष्यभर गुतवितो. त्याचं नाव संसार. लईच वागत्या जातीच आहे. तुम्हाला ह्याची कंपनीच माहित नाही महाराज. लईच लईच म्हणजे चांगले चांगले शहाण्या माणसाची नाकी नव आणले, लांबक्या मिशावले माणसं बायानी गार करून टाकले. काही नाही. कसला बी जोक सांगा असे बघत आंबट खट केले संसारानं. काय सांगायचं तुम्हाला? त्याच्यामुळे शहरातल्या पोराने मिशा ठोईतच बंद केलंय. बायकुल बहिणा म्हणजे मिशा गायची हात बुडवायच्या का? काय कामाच्या मिशा? भगवान बाबाला वामन भाऊला बायका मिळाल्या नसत्या का? काय कमी होतं त्यांच्याकडे? 18 भार वनस्पती मदाला आता हे राहिलं नाही भजन. समजा अजून बी जुन्या नियमाच्या ज्या दिंड्या आहेत ते ऐकायला मिळतात. बरोबर आहे का नाही? हे प्रकरणच वेगळं आहे. मदालसा नावाचं प्रकरण, जागल्या नावाचं प्रकरण, जोगी नावाचं प्रकरण, पांगुळ नावाचं प्रकरण. पण ह्याला दिंडी जुनी पाहिजे. जुन्या दिंडीत गेले की असली प्रकरण ऐकाय भेटते आणि बाकीच्या दिंडीत नुसती प्रकरण ऐकाय भेटते. त्यामुळे दिंडी चांगली पाहिजे. लक्षात आलं का नाही? चांगली दिंडी बघून जायचं. म्हणजे तसं म्हणजे सर माझा बोलण्याचा उद्देश तसाच होता. असू द्या, लक्षात ठेवा. मुद्दा एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की काय कमी होतं सांगा? 18 भार वनस्पती फुले फळे ओळती पावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडूनिया कासया योग सेविती. का सेविती? त्यांना माहिती प्रपंचानं कुणाचं बिलच काढलं नाही, कुणाचंच बिल काढीत नाही महाराज. ती तुकोबराय म्हणतात, हे मी वैतागून गेलो ह्याला. संसाराच्या नावे तापलो मी देवा आणि करीत नाया सेवा कुटुंबाची. त्याच्यामुळं
की आमच्या बाबतीत जर तुम्ही विचारत असाल तर आम्ही जाळून संसार जाळलाय, आम्ही संसार लाथाळलाय, लाथाळीला शेला षडूर्मीचा आम्ही जाळलाय, आम्ही लातारलाय, आम्ही सोडलाय, सोडीला संसार माया तयावरी फार, आम्ही त्याच्या नादी लागतच नाहीत. हा आई संसार वाट्याला आलाय ना, मग आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. आम्ही आमच्या वाट्याला आलंय ती इमानदारीनं करतो. संसार हे बघा कसे परमार्थ करावा लागतो, संसार होत असतो. बर करावी तातडी परमार्थाची, संसाराची नाही. संसार आले भागात ते करीतो, वाट्याला आलंय ना कर्म करत राहायचं. हा काय म्हणले वा संसाराचे अंगी अवघीच व्यसने. बरोबर आहे की आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. लय व्यसन आहे त्याच्या अंगात, कमी व्यसन आहेत का सांगा बरं? लय व्यसन आहेत महाराज. म्हणून ही असला व्यसनी असणारा संसार आहे. म्हणून महाराज म्हणतात आमच्या बाबतीत तुम्ही विचारू नका, मग आमचं काम एकच, उपकारासाठी केले पाय. आम्ही उपकार करण्यासाठी जन्माला आलेलो आहे, आम्हाला दुसरं काही करायचं नाही. येणे विन काय चाड आम्हा. चाड शब्दाचे अनेक अर्थ केले जातात, तर इथं चाड शब्दाचा इच्छा अर्थ केला जातो. म्हणजे आम्हाला उपकार करणं सोडून दुसरी कोणतीही इच्छा शिल्लक राहिलेली नाही. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. त्याच्यामुळे इच्छा एकच, लोकांचं भलं करायचं. लक्षात द्यायला लागलं का नाही? लोकांचं कल्याण करायचं. पण कसं आहे आता ही उपकार करणारे संत भेटतीलच त्याच्यात काही गॅरंटी नाही, आणि नाही ते भेटतील. ज्ञानोबा म्हणतात ना काय काय होवी नको त्यांच्या भेटी अरवळे होतात. ज्ञानोबा म्हणतात पण जी भेटाव ती भेटत नाहीत. काय होवी आणखी ध्यानात आहे ना माझ्या ही येर बहुत जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. ज्ञानोबा म्हणतात नको ते भेटतात. येर बहुत जोडती कीर्ती जयाची भजने भोगासाठी, आणि जे आशा तिमिरे दृष्टी विषयांद झाले. नको त्यांच्या भेटी होतात, पण भेटावं ती संत भेटत नाहीत. आणि भेटलेच तर ती संतच आहेत म्हणून कळणं जरा अवघडच आहे. बरोबर आहे का नाही? हा कसं आहे देवापेक्षा बी एकाकन किंमत संतांची जास्त. कुणापेक्षा? देवापेक्षा एकाकन संत जास्त आहेत महाराज किमतीला. चला हा कुठल्या बी अंगानं विचार करा, संत एकाकन जास्त भरणार. म्हणून तर तुकोबराय म्हणतात देवपूजा जर चालू असली ना तुमची आणि दारात जर संत आले तर हाय अशी देव बाजूला सारायची. कुणाची पूजा करायची? संतांची. देव सारावे परत करिता देवतार्चन घराले संतजन, देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आणि जर नाही संतांची पूजा केली तर हा बरोबर ते बी महत्वाचं आहे की संतांचा अतिक्रम, देवपूजा तो अधर्म. येते दगड तैसेवरील मंत्र पुष्प देवाशिरी. बरोबर आहे की हा मग काय आता मी इशारा ओळखतोय काय प्रमाण आहे ती. लक्षात आलं की नाही? देवपूजा करायला लागलात आणि संतांना त्रास द्यायला लागलात ना, ती देवपूजा नाही, तो अधर्म आहे. आणि मंत्र नाहीत, शिव्या आहेत, आणि फुलं नाहीत, दगड आहे. तुम्हाला सरळ सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. समजा हा हार आमच्या गळ्यात घातला तुम्ही कोण्या बी महाराजांच्या, पण हे हार उगा घालायचा आहे. आता एक समजा एक ग्रामस्थांचा असेल, एक कुणीतरी आवडीनं आणलेला असतेच की, पण कसं असते ती तुम्ही हार घालायचा म्हणून घालायचा नाही, त्याच्यामध्ये त्या वक्त्याविषयी भावना असेल तर ती फुलं, नाही तर ही दगड आहे. मला लक्षात यायला लागलंय का? नाही ही दगड काही उपयोग असं नाही. कसं आहे तुकोबराय म्हणतात जर संताची सेवा नाही केली तर राग येतो देवा, आणि तुका म्हणे नेघे सेवा. देवाला राग येतो महाराज. हा देव रागावतो, माझ्या संताची सेवा करीत नाही तर माझी पूजा करायला लागले, देवाला सहन होत नाही. 6 गोविंदा नाहीत त्याचे. हा
देवाला त्या गोष्टी सहन होत नाहीत. कसं आहे, काही काही माणसं जन्मजात दसकट छाप असते. कसले असते भाषा कळते ना तुम्हाला? कसले छाप असते? दसकट छाप. दसकट कळतात का तुम्हाला? कशाचे? ज्वारी कापल्यावर खाली राहते ती दसकट असते ती. बाजरी ज्वारी काही का असं दसकट तर कळतात ना. तशी काही काही अवलादी लई दसकट छाप आहेत मला. ती कसं असते दसकट, कसं असते असं कापतानी म्हणजे काढतानीच असं कसं काढलेलं असते, तिरकस काढलेलं असते. कोण? दसकट. असं तिरकस काढलेलं असते. त्याला चांगली दहारा असते. त्याला कुणाला? दसकटाला असं काढलेलं तिरकस असते, मग त्याला काय असते? दहारा असते. साध्या चपलाला आणि शिल्परला ती जात मुजीत नाही. त्याला नालाचा जोडा लागत असतो, नालाचा. बरोबर आहे का? शिल्पर मधून वसू घुसत येते. लक्षात यायला लागलंय का? त्याच्यामुळं तसल्यासाठी नाथ महाराजांनी एक नालाचा जोडा वापरला. नाथ महाराजाच्या भागवतातली ओवी, स्वतः देवाच्या मुखातली ओवी, पण नाथ महाराजांनी लिहिली. नाथ महाराज म्हणतात, स्वतः भगवान म्हणायला लागले, सर स्वतः देव म्हणायला लागलेत. दार आता समजा पूज्य श्री शास्त्रीजी गुरुवारी उद्या येणार आहेत आपल्याकडे महंत. बरोबर आहे का नाही? बाबा येणार आहेत. मग बाबा आपल्या गावात येणार आहेत म्हणल्याच्या नंतर लक्षात यायला लागले का नाही? तरी बी तुम्ही शास्त्रीजी दारात आलेत किंवा आमची महाराज मंडळी दारात आलेत आणि तुम्ही देवच सोडायला लागलात. खालून चौबदारांनी सांगितलं, हो आता महाराज दारात आलेत, साठे महाराज आलेत, प्रसाद महाराज आले, बसा 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 दारात बसा, तिथं माझी देवपूजा चालू आहे. भगवान काय बोलून गेले बघा. ओवी सांगतो देवाची. त्या साधूची पूजा न करिता, भागवतातली ओवी, देव म्हणाले त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानीतल्या लाता हे तू माझ्या घाता प्रवर्तला. ती देवपूजा नाही, त्यानं माझ्या उरावर म्हणजे छातीवर लाता मारल्यासारखं. लक्षात यायला लागले का नाही? याचा अर्थ एकच आहे की संतांना देवापेक्षा मोठं स्थान का मिळालं, त्याचं कारण एकच, संतजी इथं आले ती फक्त उपकार करण्यासाठी आणि निस्वार्थी जे जगत असतात ना 100% त्याची काळजी द्यावाला असते. कळायला लागले का नाही? हा, मग कसं असतंय इकडं बघा, उपकार करण्यासाठी संत आले. बरोबर आहे की नाही? बर, कुणी बी कुणाच्या घरी जाते, काही संबंध आहेत म्हणून जातं का बिना संबंधाचं? हा, काहीतरी कुठेतरी धागाद्वारा असल्याशिवाय माणूस त्याच्या घरी जाते का? बरं तुम्हाला सोपं विचारतो, मातीला जावा का नाही जावा? पटकन बोल, जाऊ जावा ना, 100% जावा. बरोबर आहे का नाही? मातीला गेलं पाहिजे. मग तुम्ही इथून बीडला चाललात, कुठं चाललात? बीडला, आणि पाडळसिंगीच्या पुढे गेलं की मड आडवा आलं, लगेच स्टँडवर गाडी लावायची निघायचं का? बोला ना आता, बोला. जायचं का मातीला? नाही. आताच तर म्हणलात गेलं पाहिजे. मग तिथं का नाव आहे म्हणायला लागला? सरळ आहे. माणसं म्हणते त्यांचा ना आमचा काय संबंध आहे? बरोबर आहे का नाही? म्हणजे संबंध असल्याशिवाय कुणी कुठं बी जातंय का? मग संत इथं आले, त्यांचा ना आमचा काय संबंध आहे असा प्रश्नच आहे का नाही? लक्षात द्या. अहो, सरळ सरळ भगवान बाबाचं गाव सावरगाव, पाटोदा तालुक्यात. नाही म्हणलं तरी इथून 70-80 किलोमीटर असेल. हा, 100 धरा ना, असेल का नाही? 100 सांगा बरं. हा, काय संबंध इथं आपल्या इथं फोटो लावायचा त्यांचा ना आपला? बोला, खरं सांगा लागलो मी. खरं काय संबंध आहे? ज्ञानोबारायचं गाव कुठं? पैठण जरी असलं तरी आळंदीला राहायला. मग माऊली आळंदीचे, तुकाराम महाराज देहूचे, 500 किलोमीटर. काय संबंध आहे त्यांचा ना आपला? माझं बोलणं लक्षात यायला लागलंय का तुमच्या? नाही. म्हणजे काहीतरी संबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या इथं जाते का? नाही. मग ह्यांचा ना आमचा काय संबंध? प्रश्नच आहे का नाही? सांगा. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो कळण्यासाठी, माझ्याकडे लक्ष द्या. फक्त आपसात न बोलता. किती वाजले आता? 10:30. त्यांचं काही खरं नाही. तू सांग. 10-25 झाली, 5 जास्त सांगत असतो. तिकडे लक्ष ठेवा. बरोबर आहे का नाही? तिकडे लक्ष द्या. हेनला आला कटाळा रात्री, हा, आणि मै गट पडली घड्याळ बंद. मी म्हणलं किती वाढले? हे 10:15 म्हणले 11 वाढले. मग 4000 कमी दिले. काय सांगा तुम्हाला आता? काय सांगावा? नसलेली पिढा लई अवघड होऊन जाते. लक्षात आलं का? दिवसभर कथेला ती वाजून वाजून कटाळून जाते. काय करते? बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. कुठवर आलत? संबंध काय? बरोबर आहे का नाही? दृष्टांत. तुम्हाला बोर नाही व्हायला? मग ऐका, लक्ष द्या. आता कसं आहे, आता माझ्या बाबतीत समजा मी आहे, समजा आता दिगंबरला सगळं माहिती, बरोबर आहे का नाही? म्हणजे आमच्या घरी 8-8 दिवस राहिलेले. लक्षात आलं का नाही? एकटा नाही, त्याचा बाप पण ती. लक्षात यायला लागलं. त्याच्यामुळे ते आमचं
एकदम एकदम घरगुती जीवलग एकदम जवळचा. म्हणजे माझं सगळं घरचं सगळं म्हणजे लफडे बिफडे काय नाही लागलं. बरोबर आहे? सगळं म्हणजे तसलं काही नाही. सगळं काय माहिती होय. बरोबर आहे का नाही? म्हणजे घरचं आपलं थोडक्यात घरी राहिल्यामुळे आता होय 7 दिवसात माहित होतं का नाही समजा सगळं. म्हणजे लेकरं बाळ बायको घरचं कसं वातावरण आहे ती बाबा थोडक्यात. मग आमचं कसं आहे आम्हाला नाही आई वडील होय आहेत का. आई वडील लहानपणी वारलेले. म्हणजे लहानपणीत लहान असताना आईन वडील वारलेले. मग आता सोबत कोण असणार आजी. समजा आजीनं सांभाळ केलेला आमचा. आजीनं सांभाळल्यामुळं आमच्या बायकोला सोबत आजी असते. थोडक्यात आजी सोबत असते. मी इकडे तिकडे गेलो की आजी सोबत राहते. मग ती आमची मी कुटुंबी कीर्तनाहून गेलो. मी दुसऱ्या चरणासाठी बोलवलो हे ध्यानात ठेवा. पण दृष्टांत आहे ती म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी फिटिंग करण्यासाठी सांगायला लागलो. मग ती इकडून तिकडून कीर्तनाहून सर मी घरी गेलो की आमच्या आजीनं भुनभुन भुनभुन मी 2 वाजता जाऊ 3 वाजता गेल्या गेल्या दरवाजा उघडला. आलास का? हो. बस. अगं मला झोपायचं बस 2 मिनिट. का काय आता दुसरं तुझ्या बायकोचं काय झालं? लई वाटोळ करते. तेल वाटोळ करायला लागली. बदाड्यावर किती बी करायला लागली. सकाळी गाईला टाकायला लागली. वाटोळ लावलंय वाटोळ तो ह्या संसाराचं. काय करावं सांगा. बरं मी आम्ही बाई म्हणतो बाई मी बोलतो बघतो करतो. काय नाही. दुसऱ्या दिवशी तीच सिस्टीम. त्या म्हाताऱ्या गप एक बसत नाही हो. त्या लेकराची होती कोंडी चौकून. त्या पोराला काहीच मिळ लागत नाही. नवीन तर नुसतं भावताली बघते. ज्यानं नवीन लग्न झालंय ते नुसतं खालीवर बघत राहते. त्याला ही गोळच माहित नसते सासूनाचा का आहे ती. बरोबर आहे का नाही? लय मोठा घोळ आहे ती. सासूनाच्या घोळा एवढा घोळच नाही जगात कुठला. लयच महाराज काय असं काय नाही देव जाणे कमन. कारण ती कसं आहे जगात सासरावास शब्द ऐकला का नाही. दीरवास ननंदवास फक्त एक सासूचा वास येतो म्हणून सासूर वास. दुसऱ्याचा वासच येत नाही फक्त सासूचा वास येतो. असला धंदा आहे. काय करावं सांगा. मग ती काय आहे बघा इकडे बघा इकडे बघा बोल नका. मग ती म्हाताऱ्याचं लय अवघड आहे. ती माईक बर पोराची कोंडी होती ना माईकून बोलायला जावा तर बायको नीट बोल मी चालली आणि बघा तुमचं तुम्ही अशीच असते काय. बरं थोडं बी बायकोची बाजू घ्यावा म्हातारी होय. बायको कोण बोलल्यावर अरा म्हातारी हलकीच हातात घ्या ना. जीच गल्ली धरणार हौसा काकू आमचा लग्नाच्या आधी कसा होता गप मर्र जा ना तू जरा गप मर्र जा ना. तुला वेळेवर चहा मिळालाय जेवण मिळायला लागलंय तू गप मर. आता तू हा काळ गेला. आता तो पोरग तुझ्या सुनाला पिलू म्हणायला लागलंय. तू हा काळ गेला. आता ती काळ राहिला नाही. ह्या डांगऱ्या तळ्यात टाकाय पाहिजे नेऊन सगळ्या महाराजा. काय उकड नीट बस जावं ना गपचिप. आपल्याला तिकडे कष्ट का मरा ना. आपल्याला काय करायचं. मी आमच्या आजीला हेच समजून सांगितलं. आमच्या आजीला मी 2-4 दिवस कटाळा आला मला. आमच्या अजून दृष्टांत लय राहिलाय अर्धा राहिला. आमच्या आजीला जवळ बसविलं आणि म्या म्हणलं हिथं बस बाई एके दिवशी. म्हणलं मी कुठून बी आलो की भुनभुन वाटवळच केलं असंच केलं तसंच केलं. नीट आहे का मी माझ्या दुसऱ्या चरणासाठी बोलायला लागलोय. बरोबर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. म्हणजे माझं कसं आहे शास्त्रच पण अशी सोप्या भाषेत लोकांना कळावा गळी उतरावा लोकांच्या. लक्षात आलं का नाही. आणि घरातले दृष्टांत सांगितले की फिटिंग होती लवकर. लक्षात यायला लागलं का नाही. आता बघा आता हे काही महाराज कोणी सांगितल्यावर दृष्टांत नाही काय नाही. हे मी आमच्या घरातल्या वातावरणावर तयार केलेलं. लक्षात आलं. ह्यातलं निमार्ध खरंच आहे. ह्याच्यातलं सगळं खरं नसलं तरी निमार्ध खरं आहे ह्याच्यातलं. लक्षात आलं का नाही. बघा तुम्ही. आणि मग ती मी म्हातारीला बसविलं. म्हणलं बाई इथं बस. आम्ही बाई म्हणतो. आता बघा फार महत्वाचं आहे. आता म्हणलं बाई इथं बस. म्हणलं बाई बायको कुणाची. म्हणली तुही. म्हणलं बरं संसार कुणाचा आहे. म्हणली तुझा. म्हणलं तुझी कोण आहे ती सून आहे का. नाही म्हणली नात सून आहे. म्हणलं मग या बघ तुला वेळेवर चहा मिळतोय का. 2 टाईम. बस जेवायला उजडायला म्हणलं जेवायला उजडायला चहा 2 टाईम आहे. तुला काही कमी जास्त काही नाही.
मी म्हणलं मग बोंबलं तीस का? हे मी माझ्या म्हातारे घेऊन गावातल्या म्हातारेला विचारायला लागलो, बोंबलातात का नेमकं, काय अडचण का आहे? चहा मिळतो, जेवाय मिळतं, मग का अर्धा तास घेण्या देण्याचं सांगा. काळ बदलून गेलाय, आपण जरा विचार करावा. पहिला काळ गेला, आता ती भाजी करण असं करत तसला. आता पहिलं होतं 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे, आता 4च दिवस सासूचे, राहिलेले सगळे सुनाचे. त्यांना द्यायला लागले का नाही? तुम्हाला वेळेवर चहा मिळतोय ना, ह्याच्यात उपकार मानायचा. जमाना बदलून गेलेला आहे. लक्षात ठेवायचं, येडेवणी करायचं नाही. कळायला लागले का? उगं शांत बस जा. इकडे बघा, मग आता इकडे लक्ष द्या. आता आपल्या मुद्द्यावर आलं बघा. आता आलं बघा, जवळ आलं. इकडे बघा आता. मग ते आमच्या म्हातारीला म्हणलं, तू उग बोंबलं तीस का बरं घ्या? बरं आणून देणार मी आहे, तुला काय करायचं घेण्या देण्याचं? आता बघा महाराज, आमच्या आजीनं मला जवळ बसविलं, म्हणले ह्या बघ, संसार तुझा आहे, घरदार तुझे, बायको तुझी, आणून देणारा तुझ, मला काय करायचं? मला काय करायचं? फक्त एकच आहे, एवढा होताच एवढा, 4 वर्षाचा तुझी माय मेली तवा, आणि 7 वर्षाचा होताच तुझा बाप मेला तवा. कसं सांभाळय मला माहिती. विचार गावातल्या लोकांनी. अरे बाळातपणाला तुझी माया गेली नाही, घरी होती, टरटरा लुगडं फाडलं आणि तिथं त्याचं बाळूतं करून तुला त्याच्यात घेतलं. गरिबी होती वागालय आपली, लय गरीब होती, खायला नव्हती, भाकर नव्हती. मायबाप मेले तेव्हा गावातले सगळे लोक नावं ठेवत होते, ह्यांना वृद्धावना अनाथ आश्रमात सोडा, फेकू इकडं हे करून द्या, ते करून द्या. पण म्या लोकांचा रोजगार केला, पण तुम्हाला सांभाळलं. टाईम पडला तर कन्या खाऊ घातल्या. मी घडलेलं बरं काय सगळं, मी उपाशी राहिले वागा, पण तुमचा संसार केला. अरे डोक्याला लावायला तेल नव्हतं आपल्या. 3 दिवस भाजीला मीठ नसायचं आणि तेल नसायचं. पाणी चटणी कालून खाल्लेलं आहे वागा म्या. हे बाग, माझे बी डोळे भरून आले. जरा म्हातारी बी रडायला लागली. माझी बी म्हणली वागा हे बाग, इकडं ऐक, कशी कशी गरिबी सहन केली मला माहिती. तुला ह्याच्यात माझ्याकडे लक्ष द्या, तुला ह्याच्यातलं काही माहीत नाही. पण हे बघ, आणून तू देणार आहेस. मी बोंबलं ते का माहिती का? अरे डोसक्याला लावायला तेल नव्हतं. गरिबी काय असती ही मी बघितलेली. त्याच्यामुळं तुझ्या संसाराचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त एकच आहे, गरिबी मी भोगल्यामुळं मला वाटुळं झालेलं बघू वाटत नाही. कळायला लागले का नाही? वाटुळं झालेलं मला डोळ्यानं बघू वाटत नाही. विचारलं संतांना, तुमचा लोकांचं काय संबंध? म्हणले आमचा लोकांचं काही संबंध नाही, पण हे आदोगतीला चाललेले आम्हाला बघू वाटत.
पद्धतच मी काढीतच नाही विठोबा रुक्माई झाल्याशी. बुडत हे जन. महाराज म्हणतात जरा आता बोर झालं बसल वाटतं आता, बरोबर आहे का? आता 8 तास हाणू का 8 तास 8 तास हाणू. हा अजून राहिलीत का 8 तास? अजून 2-3 मुरडण होते, काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही? बुडत हे जन. महाराज म्हणतात जग बुडायला लागले, बरोबर आहे का नाही? हा मग किंवा येतो हिताचा कळवळा, येतो का नाही महाराज? हिताचा कळवळा येतो. बुडत हे जन न देखवे डोळा. आणि त्याच्यामुळं येतो कळवळा म्हणून या. कळवळा येतो महाराज. असं असतंय. प्रकार 2 असतात, लक्षात ठेवा. 2 प्रकार असतात. त्यांचा ना आपला अर्थार्थी काहीच संबंध नाही, संतांचा ना आपला, बरोबर आहे का नाही? काहीच संबंध नाही. पण त्यांना डोळ्यानं बघू वाटत नाही. काही माणसं असतात महाराज. एखादा माणूस उगा एखादं पेचाड आणि फुल पिलंय आणि त्याच्या बायकोला त्रास द्यायला लागले, मारायला लागले, हाणायला लागले, त्याच्याच बायकोला, दुसऱ्याला कुणाला नाही, काय नाही. पण असा एखादा निबर 80-90 वर्षाचा म्हातारा असतो, ती तिथं जाणार. काय रे काय झालंय? अण्णा ती पिलेला बर हे कमन मारायला सर त्या पोरीला. उगा बोंबला चलावा, उगा पिऊन यायचं, त्या बिचारीला तळा द्यायचा. असे 2-3 चापटा हाणणार आणि त्याला तिकडे लावणार. ती बी म्हणते अण्णा आले म्हणून वाचलीच दाखवतो उद्या, असं म्हणते का नाही ती सहज. मग त्या अण्णाला मी विचारलं तुमचा नातू का? हाय नाही, त्याचा आपला काही संबंध नाही. आणि मी म्हणलं एवढं दरडीलं कस काय? हे बघा महाराज, कोण्या जातीचा असून, कोण्या समाजाचा, कुठला बी असू, कोण्या बी वाड्यातला, आपल्याला त्याची घेण देण नाही. फक्त विनाकारण त्रास देत असले तर आपल्याला बघू वाटत नाही. असे काही म्हातारे आहेत का नाही बोला की? आपल्याला बघू वाटत नाही. ही तसंच आहे बघा. इथे लक्षात आलं का नाही महाराज? आता ही गावाले बी म्हणणार आहेत नाही आपल्याला महाराजाला किती द्यायचे तर आपल्याला 30 द्यायचे. नाराज झालेले आपल्याला बघू वाटत नाही, 40 द्या असं म्हणतात का नाही? माणसं सरळ सरळ आहे ना. नाराज झालेलं आहे 33 घेतात का 40 देऊन टाका. नाराज नको माणूस. असं असतंय का नसतंय? वाटतुळं झालेलं बघू वाटत नाही वा, असं म्हणायचंय मला, बरोबर आहे का नाही? तसं असतंय ते. म्हणून बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. येतो हिताचा कळवळा, बरोबर आहे की नाही? संतांना हिताचा 100% कळवळा येतो, कारण हित करणारे फक्त तेच असतात. याची माझे हित करीती शकतात. तेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. देव विनाकारण कृपा करीत नाही. संत आमच्या हिताचं बघतात. अहो माय बापे सांभाळती पण लोभा कारणे पाळीती. पण संत माय बापे पिंड पाळीला माया आणि माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सज्जनानो सोडविणारे फक्त संत असतात, दुसरे कोणी नाही. हा ज्ञानोबराने दृष्टांत दिलाय ना. ज्ञानोबराय म्हणतात कसं आहे, संत ही मायबापासारखी असते. तुम्ही संत मायबाप कृपावंत, बरोबर आहे का नाही? हा ज्ञानोबराय म्हणतात ना काय, जैसा का स्वभाव माय बापांचा आपत्य जरी बोले बोबडी वाचा अधिकची तयाचा संतोष अति. ज्ञानोबराय म्हणतात माय बापाचा स्वभाव कसा आहे, माय बापाचा स्वभाव कसा आहे? का बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पावले, ते चोज करून मावले. हा
हे माय बाप्पाचा स्वभाव आहे ना महाराज. मग कसली बी माय असू द्या, आगा आपुली माय आणि कृप जरी होय, कसली का माय असू, जैसी तैसी माय बरी आणि मानाल त्या माना येरी. मानायला किती बी असतात पण आपली माय ती माय असती. तसं संत हे जगाचं कल्याण, जीवाचं कल्याण करण्यासाठी आलेले असतात. आणि त्यांच्या नजरेत समाज जर अधोगतीला चालला तर त्यांना बघू वाटत. संत भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, अधोगतीला जाणारा समाज बाबांनी इकडे वळून घेतलेला. लक्षात आलं का? कसं आहे, कसं आहे माहिती का? काय पाहिजे तुला? कसं असतं इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्या थोडं लक्ष द्या. एक मुद्दा लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय जातीवादी नाही. लक्षात आला मुद्दा? संप्रदाय जात मानत नाही, पंत मात, वारकरी एवढीच जात मानतो. संप्रदाय जाती न पाहे याती किंवा शास्त्राचा प्रमाण आहे नाही विष्णू बरोबर आहे. शास्त्राचा सिद्धांत आहे काय? याती धर्म नाही विष्णू दासा आणि निर्णय तो ऐसा वेदशास्त्र. वेद आणि शास्त्र म्हणते, संप्रदाय जात म्हणतो का? नाही. एक मिनिट सोर बंद करा, सोर बंद करा, सोर बंद करा. संप्रदाय जात मानत नाही, पण कसं असतंय, परमार्थच करीनात लोक, अधोगतीला चालले लोक. परमार्थाचं नादच सोडला होता लोकांनी एक काळ. पण एक लक्षात आलं तर त्यांच्या जातीसाठी माणसं माती खातीत म्हणून. कळायला लागले का नाही कळायला लागले की उघड बोलायची गरज? हा, जातीसाठी काय करतात? माती खातीत. मग जातीसाठी जर माती खात असतील तर पहिला सिद्धांत लक्षात ठेवा का संप्रदाय जातीवादी नाही म्हणून. ही मुद्दा ध्यानात ठेवा आणि मग पुढे ऐकाय. मग हे वरी देवाची मीटिंग बसली, संतांची देवाची. हा म्हणले काय करावं, ही माणसं परमार्थच करीना गेले तर काय करावा काय. पण एक नारद होत, नारद चॅप्टर होत. नारद आणि हे सगळं फिरून बघितलं होतं. नारद म्हणला एक आयडिया. म्हणले काय, लोक जातीवादी लय झालेत म्हणले. म्हणले काय? हो, हा जातीसाठी काही बी करायला तयार. म्हणले असं आहे का? मग ह्यांनी ह्याचा डाव साधला. म्हणजे ही जमते गड्या. मग ह्यांनी जात बघायची आणि संत पाठवायचा आणि त्याला सांगायचं नादी लाव, जाऊ तुया जातीतले तू नादी लाव. मग चंबाराची जात काढली, पाठवा म्हणले रोहिदास महाराज पाठवून तिकडे. पाठवली रोहिदास महाराज. हा म्हणजे देवाने काम करायचं, त्यांच्या कुळात जायचं, काहीतरी काम करायचं, चमत्कार, आमचे संत की पुण्यतिथ्या चालू. कळायला लागलं का नाही? लक्षात यायला लागले का बोलणं माझं? हा, म्हणले हे कुणबी, म्हणले ह्याच्यात तुकाराम महाराज पाठवले. बरे देवा कुणबी केलो. बरोबर आहे का नाही महाराज? चर्म रंगू लागे रोहिदासाचे. झाले का नाही दोन जाती? हा, म्हणले हे ब्राह्मणाच्या जातीत. म्हणले फडणवीस आपलं हे ज्ञानोबा पाठवून द्या. म्हणले ज्ञानोबा आहे. कोण पाठवून द्या? म्हणले ब्राह्मणाच्या जातीत कोण पाठवा? ज्ञानोबा नाथ महाराज पाठवून द्या म्हणले. लक्ष द्यायला लागलंय का माझं बोलणं? हा, इकडे लक्ष द्या. म्हणले ह्यांना पाठवून द्या. ठीक आहे. हा, म्हणले ही सोनारायचं कसं करायचं? हा, नरहरी महाराज पाठवून द्या म्हणे. लावले सोनार नादी, पुण्यतिथ्या चालू तिकडे. परमार्थ त्यांच्या पद्धतीने झाला चालू. झाला का नाही? हा, म्हणले हे वाण यायचं कसं करायचं? म्हणले बसवेश्वर द्या. झाल्या शिवकथा चालू. झाल्या का नाही सांगा? हा, झाल्या का नाही सांगा? हा, म्हणले ही कोणती जात राहिली? नाह्याचं कसं करायचं? यशाना महाराज पाठवून म्हणले प्रत्येक जातीत एक एक संत पाठवले. बरोबर आहे? प्रत्येक जातीत किती संत पाठवले? एक. आणि ही 100-200 वर्षात ही जात उदयाला आली. कोणती? ही वंजाऱ्याची. कोणची जात उदयाला आली? ही वंजाऱ्याची जात उदयाला आली. मग मिटिंग बसली. अरे म्हणले ह्यांचं कसं करायचं? लयच आडमोठी हा, ह्यांचं कसं करायचं? आणि मग विष्णूनं सांगितलं, बहुतेक माझा अंदाज असावा, विष्णून महादेवात ही ब्रह्मदेवात चर्चा झाली असेल, ही जात एका साधून दबायसारखी नाही, दोन पाठवा म्हणले. लक्षात आलं? ही जात म्हणजे निबर जात आहे म्हणले. ही जात पगळली तर काय बी देते, पण बिघडले तर कपडे
काढून भजने बी हाणते हा. मग ही भजने बिजने बघत नाहीत, कळायला लागलंय का नाही? हा, हे बिघडल्यावर लई छानतेत म्हणले, लईच बेकार जात रही म्हणले ह्या जातीचं काय, ही एक्या साधून दबत नाही म्हणले, ह्यांना 2 साधू पाठवा, एक नरम आणि दुसरा गरम. मग भगवान बाबा शांत साधू, वामन भाऊ गरम साधू. भगवान बाबाचं कीर्तन असलं की माणसं पुढून जागा धरायचे, वामन भाऊच्या कीर्तनाला मागून जागा धरायचे. लक्षात आलं? हा, भगवान बाबाने हात फिरवायचे, बाबू 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 म्हणून आपलं ऐश्वर्यातली गादी ना, बरोबर आहे का नाही? आणि गहिनीनाथगडाची ही वैराग्याची गादी. लक्षात यायला लागले का नाही? वामन भाऊ वैराग्य, फक्कड महात्मा. हा, काय घेणं देणं नाही महाराज. इंदिरा गांधीला सुद्धा बोललेले वामन भाऊ. लक्षात आला तर माझ्या तोंडी लहान तोंडी मोठा घास होईल ते. हा, नाहीतर काय कमी बोलले होते का उगा? आम्ही ऐकले मोठ्याच्या मुखातून. लक्षात आलं का नाही? मग लक्षात ठेवा. आणि मग ही 2 साधू आले. इमानदारीनं सांगतो, झालं माझं. आपल्या ह्या कुळामध्ये, ह्या जातीमध्ये भगवान बाबा आणि अनेक संतांचे उपकार तर सगळ्यात, ज्ञानोबा तुकोबापासून. कारण आता आपण शास्त्रीजींचे नेहमी ऐकतो की भगवान बाबा हे ज्ञानोबारायाच्या परंपरेत आहेत. त्याने आपण नेहमी सर ऐकतो की इतिहास, हा, म्हणून गावापासून इतिहास सांगतात शास्त्रीजी. मग तुमच्या लक्षात येईल, संत तसे सगळे, पण जास्त भगवान बाबांनी वामन भाऊ पासून वंजाऱ्याचे लोक परमार्थाला लागले का नाही लागले मान्य करायचं, लागले का नाही? त्याच्या आधी करीत नव्हतं नाही, पण तेवढं नाही. अहो जयंत्या सुरू झाल्या, पुण्यतिथ्या सुरू झाल्या, बाबाचे सप्ते, नारळी सप्ते, झालं का नाही सांगा? हा, मग ही नादी लावली लोक. भगवान बाबांनी वामन भाऊनी येऊन नादाला लावले. विनोद म्हणून नाही बोलत महाराज. ही जर झाले नसते तर आपल्या खुटीला येणे दिसलीच नसते, टाळं दिसलेच नसते, बकरे वागळा कोंबडे दिसले असते. कारण जात जाऊ वनात राहणारी जात न, कुठं राहणारी जात? वनजारी, बरोबर आहे का नाही? वनात जाराने म्हणून वनजारी असं म्हटलं जाते त्यांना. मग ही जात माणसात जर आणली असेल तर केवळ भगवान बाबांनी वामन भाऊ. महाराज, हा, ही जात काय माणसातली होती का सांगा? नाही. म्हणून एवढे संतांचे उपकार आपल्यावर आहेत. अर्थ कशासाठी बोलायला लागलोय की ते समाज अधोगतीला चालला म्हणून नारायणगडावरून जरी काही कमी जास्त झाल्याच्या नंतर बाबाला खाली काढून दिलं. बाबा तर तसे हरिद्वार ऋषिकेशला जाणार होते, बरोबर आहे का? बोलू नका. समाज अधोगतीला जाऊ नये आणि अधोगतीला जाणारा समाज सन्मार्गाला लावण्यासाठी म्हणून बुडत हे जन नदी आणि येतो कळवळा म्हणून या. मग कसं आहे, एक नाण्याला किती बाजू? 2 बाजू, बरोबर आहे का नाही? कोण्या बी गावात 2 बाजू असणारच. आता मी किती चांगलं कीर्तन केलं मी, बरोबर आहे का नाही? तरी आता कुणाला बी एखादा असणारच. आपण म्हणलं तात्या कीर्तन बरं आहे वयाच्या मानानं, बरं म्हणजे काही आवला दिली ते होणारच नाही महाराज. लक्षात आलं का नाही? लय दलीन रावला दी काही महाराज. हा, कशासाठी सांगा बरं? म्हणजे एक पाया पडतो. एखादा गायक, एखादा वाजवणार, एखादा कीर्तनकार आपल्या गावात आला तर तुम्हाला काही आवडलं नाही, त्याला पुन्हा बोलू नका, पण त्याला मागं नाव ठेवू नका. पुण्य असं मागं नाही. आपल्या तोंडानं कमवलेलं पुण्य त्याला वाईट बोललं की कीर्तनात मिळालेलं पुण्य निघून जातं. लक्षात यायला लागले का नाही? हा, आणि 100 रुपये देऊन पाया पडा मला. लक्षात आलं का नाही? हा, बाप लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या. हा विनोद असू द्या, हा विनोद असू द्या. पैसे नसतात सगळ्याकडे, म्हणून मी सोनं बी घ्यायला लागलोय. लक्षात आलं का नाही? हा, बाया म्हणत्या मी ह्याला सोनं मनी द्या 2-2, काही अडचण नाही. एकदा मी आणलं मनी द्या, एका बाईनं काळे मनी दिले. काय सांगा तुम्हाला? तरी मी नेहलेच बायकोच्या पुतीत ओवले, सोडीत काही नाही. एका नाण्याला किती बाजू? 2 बाजू. मग कसं असते, तुकाराम महाराजाला बी काही लोक म्हणले हे न वाढल्यापासून लावलं, हे न उपकार करण्यासाठी आलो, उपकार करण्यासाठी आलो. कुणाच्या बापाला माहिती कशाला आलाय ती? हा, असं म्हणतात का नाही लोक? काय उपकार करण्यासाठी आलं म्हणून, कसं तो काय मला काय माहिती? तुकाराम महाराज म्हणले हे बघा, तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला नाही कळणार. मी जर वाईट वागलो असलो तर मला वाईट भोग मिळेल, बरोबर आहे का नाही? आणि चांगलं वागलो असलो तर चांगला भोग मिळेल. सरळ आहे का नाही सांगा बरं महाराज? मग आता ही तुम्हाला माहित नाही, पण मी जेव्हा तिथं जाईन, बघू द्या पत्रिका, मी तिथं जाईन. कुठं? वरी स्वर्गात. कसं असते माहिती का? तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला 5-10 मिनिटं पुढे गेलं जमल का? मग बघा, त्याच बजेटमध्ये वाढवतो. बघा इकडे लक्ष द्या. हां, बघा इकडे लक्ष द्या.
बघा इकडे माझ्याकडे लक्ष द्या थोडस असं ना वेळ आपल्याला तसं त्या मानानं गेलं बंद पडून ती काय होईल इकडे लक्ष द्या हा म्हणायला लागलोय मी तरी बी तसं कसं व्हायला लागलंय मग टिपणात नाही 11:15 पर्यंत चलते अरे मला माहिती तिसऱ्या चरण आलं की 11:15 वाजते म्हणून लक्षात आलं का नाही हा मी म्हणायला लागलो हे ती गाडी कशी तशी विकत आणली नाहीच वाटतं तो बरोबर आहे का नाही हा तिकडे लक्ष द्या आता बघा विनोद सोडून द्या आता बघा स्वर्गात कसं असते माहिती का तुम्हाला स्वर्ग दाखवू का स्वर्ग बघायचा तुम्हाला मग माझ्याकडे बघा तुम्हाला स्वर्ग दाखव राईट स्वर्ग ऐकायचं तुम्हाला गोविंद महाराज तुम्ही स्वर्ग बघितलेला का पुढं सर पुढं सर का हे नंबर 1 चे तबला मास्टर हा पांडुरंगजी पवार गुरुजीकडे शिकलेले आहेत ते हा पुण्याला जरा कथा चालू असल्यामुळं आले ते म्हणजे कथेचं पण हे विषय पाहिजे असं लक्षात आलं का नाही हे आमच्यात आमचं हे आमच्यात आमचं आहे तुम्हाला काही ह्याच्यातलं नाही बरं असते सांगावा इकडे बघा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या स्वर्ग दाखवतो तुम्हाला बघायचं स्वर्ग स्वर्ग हा इकडे बघा माझ्याकडे लक्ष द्या कसं असतंय इथून माणूस तिथं गेला कुठं वैकुंठ देवाच्या दारात स्वर्ग वैकुंठ आपल्याला माहित नाही देवाच्या दारात समजा बरोबर आहे का आता कुठं ती पुन्हा होईल देवाच्या दारात इथून माणूस गेला की मग ती अशी उंच खुर्ची असते माझ्याकडे बघा उंच आसनावर देव बसलेले असते देव इकडून एक लाईन ते बाकीचे ते देव बेव बसलेले सगळे आणि उंच आसनावर भगवान परमात्मा बसलेले आणि असं हे बघा आता ही मी समजा इथं आणि इकडून अशी देव इकडून देव आणि असं जे ही बसले तर टाकणे महाराज त्यांच्या शेजारी तिथं एक माणूस अशी वही घेऊन बसलेला असतो अशी हा चित्रगुप्त अशी वही टप्पू घेऊन शेजारीच बसलेला असणार बरोबर आहे का नाही अशी वही आणि मग अशी लाईन असणार माणूस मधून येणार आलं की असं येणार बघा तुम्ही माझ्याकडे बघा तुम्ही स्वर्ग तुम्ही आठवा फक्त असा करीत येणार पुढे सर नाही बघायला तुला असं येणार इकडे बघा हा आणि मग ती लगेच ती देव तिथूनच चेष्टा या आले काय आले वाटतं तसलं जमत नाही मोठेपणा आणि कुठले मग ते तिथं ही गाव नाही जेजमेंट लागत तिथं देशातून सुरू करावं लागतं कारण जगाचं भांडवल आहे ना ती बरोबर आहे का नाही मी देश भारत मग ती देव सांगणार हे चित्रगुप्ता काढायचं काय ते मग चित्रगुप्त इथं इकडे मी सावकार माळ घालायला सण याजानं पैसे द्यायलाच नालाय का बस इथं बस गण लावून काटा काढला असतो लोकांचा इथं बस मंदिराचे पैसे हाणतून पट्टी हाणतून आलाय का इथं बसतो हो तिथं असे डेअरिंग जमत नाही बस इथं हो देव आहे ना तिथं कसं जमन तुमचं शहाणपणा हा मग ते विचारणार जरा लवकरच आले हो हे गेवरायला गेलतो मग ते 90 हाणले धडकलन मेलो बर या बस कुठला भारत काढा भारत तोर तिथे मागून सबका देणार मारीची तोडी ना बरोबर आहे का अशी लाल जर सळई तापवलेली असती सळई लाल बुंद अशी उभ्या आणि असं डायरेक्ट करणार नाही डायरेक्ट अशा चुटका नाही बाशीचा बास नाला का बाई मंदिरातले फॅन काढून येतो सीता बस बस नाही त्या यमाशी करू ना बाबा लक्षात ठेवा बस इथं बस हो बोल कुठला भारत काढा भारत मग ती चित्रगुप्त असं करणार जगाचं दप्तर आहे ना माझ्याकडे बघायचं भारत पाकिस्तान अमेरिका
फ्रान्स, इटली, चीन, बांगलादेश, भारत. हे भारत आलं भारत. ठीक आहे, भारत आलं. हा हा, बोल पुढं बोल. हे भारत आलं. हा बोल पुढं. महाराष्ट्र काढा, महाराष्ट्रातलाच काय तू? हो भाषित हो बस. हा महाराष्ट्रात बोल. बीड जिल्हा काढा. बीड जिल्हा काढा. बीडचाच का तू? हो अरे तू तर संताच्या भूमी तुझी नाही की खपकुनी ती सळईत असती लगेच अशी लगेच. मग ती कुठं सळई टुचवीन त्याचं गणित ना. बशीच महाराजाले नाव ठेवतोस बशीचा. बशीच नालाय का? बशीच नाही तर बस. हो नाही बस बशीचा बस. हो हा बोल. बीड का? हा बीड. हे जालना, संभाजीनगर, बीड लक्षात आलं का? बीड. बोल बीड मध्ये गेवराय का? गेवरायचाच काय तू? हो बस इथं बस. हो लवकर सळी. बस इथं बस एखादा जर तो रात्री 12ला जेवतो बस. मी पुढारी म्हणलं तर 3 झपके जास्त हाणणार. लक्षात बस. तूच का गावातला? तुला विचारलं होतं पोरग कसं आहे? पेताडा असून तू म्हणला चांगलं, तू ह्या नात्यातलं होतं. बस पुन्हा झपका. गेवराई, दारो, परळी, शिरोळ, परळी, माजलगाव, आष्टी, ती जाल्ल्यात बीडचं चाललं. विषय बीडचा आहे, बरोबर आहे का नाही? हा गेवराई, ही गेवराई आली का नाही? गेवराई. हा बस गेवराई. पुढं बोल. मिरकाळा काढा. मिरकाळा काय तू? आती भगवान बाबा येत होते. हो सब चला एकदा पिऊन गेल तुझी पुन्हा सळाई केलं. हो लक्षात यायला मिरकाळ्याचा सोय तू. बस इथं बस. मिरकाळ्याचा मिरकाळा, मुळोकवाडी, वंजारवाडी, मण्यारवाडी, रान्नी, वाडळशिंगी, सावरगाव, खडकी, तांदळवाडी, गडी, तळेवाडी, मिरकाळा. हा बोल. डाकणे काढा. म्हणजे गडाला देणगी देऊन नाही दिलेला तुटस का? लबाड बोलतोस तू. बस कसा आहे स्वर्ग? बघा आता इकडे बघा. मग ही अशी सिस्टीम असणार स्वर्गात. लक्षात आलं का नाही? अशी सिस्टीम असणार स्वर्गात. आणि मग इकडे बघा. मग बोल नका. मग ती अशी सिस्टीम. आता वाड्याच्या पुढे नका, नावावर नका, बरोबर आहे की नाही? मग तू करा महाराज
ज्यावेळेला मी तिथं जाईल वरी, आता नाही कळायचं तुम्हाला, पण मी तिथं गेल्याच्या नंतर मला काही भोग मिळणार आहे ना, मी उपकार करण्यासाठी आलो, लिंक लक्षात आहे ना, उपकार करण्यासाठी आलो का लोकांचं वाटोळ करण्यासाठी आलो हे मला आता नाही कळायचं, पण ज्या वेळेला मला चांगला किंवा वाईट भोग मिळेल ना त्यावेळेला माझे डोळे बघतील ना म्हणजे माणसं मोकळे झाले आज उग, बरोबर आहे का नाही? माणसं एकच मानणार पुढल्या वर्षी ती स्वर्गावाला कुठे बघा, त्याला पहिलं घ्या, बाकी कोणी गागे नाही त्यांना स्वर्गावाला आणा एकदा, पुढल्या वर्षी तुम्हाला नरक दाखवू तुम्ही, लय भारी नरक बी दाखवू का सांगू का? नरक जर असला भारी महाराज, तुम्ही तर अशी पडून पालते पाडणार एवढे हसणार असला नरक, सांगू का? हा पुढल्या वर्षी आता जाऊ द्या, टाइम बी झालेला आहे, बरोबर आहे का नाही? टाइम बी झालेला आहे पुढच्या पण बोलू ना होय का? नक्की का काय तसं खरं सांगायचं मला लबाड, हा लबाड खरं का खोटं? खरं. माझा 4 माणसा शब्द दिला ध्यानात ठेवा, बाकी काय नाही, लक्षात आलं का नाही? हा हा इकडे लक्ष द्या. म्हणून तू का म्हणे माझे देखतील डोळे, माझे डोळे बघतील हा नरक दाखवा. कधी भोग देते वेळी येईल कळू, कोणता भोग उत्तम मध्यम का कनिष्ठ भोग मला मिळतो त्याच्यावरून मला कळल. भोग देते वेळे येईल कळू, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. माझ्या बोलण्यात विनोद भरपूर आहे, जरूर आहे, पण मी माझी कास सोडित नाही, माझा विषय धरून चाललेला असतं, बरोबर आहे का नाही? म्हणून आपण सगळेजण जमलात संत भगवान बाबांच्या परंपरेमध्ये, आपण सगळ्यांनी ही एवढी मोठी परंपरा जोपासली. गडाच्या परंपरेमध्ये आपल्या गावाचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं की दर महिन्याच्या वारीला आपल्या गावातून बरेच लोक सेवेसाठी तिथं असतात, बरोबर आहे का नाही महाराज? मग एवढी सेवा करणार हे गाव आहे, म्हणूनही मला गडावरून फोन आला भगवान महाराजांचा वगैरे सगळ्यांचा, म्हणून मी एवढ्या कमी ह्याच्यात आलो, आपलं कमी वेळेत आलो असं मला म्हणायचं होतं. नाही तर एवढ्या कमी वेळेत मी कुठं जात नाही, लक्षात आलं का नाही? इकडे लक्ष द्या. म्हणून आपण सगळे जमलात, आनंद वाटला, एकदम प्रसन्नता वाटली की सगळी ही मंडळी यक्काच्या बिचाऱ्यावर झोप नाही महाराज, आहे का सांगा बरं मला? अशी प्रसन्न आहे, म्हणून सगळ्याला धन्यवाद देतो, आपल्या चरणी दंडवत करतो. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी आमची महाराज मंडळीच्या सगळ्यांच्या, चाटे सर गडीचे आमचे विष्णुपद सरपंच, आपल्या गावातले सभापती, त्यांची भेट झाली सगळ्यांच्या, जे मुंडे साहेब वगैरे आमच्या गेवराईकर सगळे माता भगिनी वगैरे, कथा झाल्यामुळं भरपूर माता भगिनी आज गेवराईहून सुद्धा इथं हजर आहेत, त्यांना सगळ्याला, तुम्हा सगळ्याला धन्यवाद देतो. काही चुकलं असलं ते हका माझ्या वटीत टाका, मी असा गोंडाळून नेतो, गडीच्या पुढं झटकीतो, मला काय करायचं, बरोबर आहे का नाही? काही चुकलं असलं माफ करा. बरोबर शांती ब्रह्म गुरुवर्य पांडुरंग महाराज मुंडे की त्यांची गळ्यामध्ये माझ्या माळ आहे. आपल्या गडाचं संस्थान आहे शेषाबाईचं, तिथं जवळ त्या संस्थानचे मठाधिपती आहेत आणि ज्यांच्याकडे मी 4 शब्द शिकलो, माझे आचार्य गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. चुकलं असलं तर मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो.
मला माफ करा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त होत असतोय, मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो आणि पाया पडून मी तुम्हाला नसलंच माफ करायचं, तुम्हाला काय करायचं ते करा. असं मी एवढं एकदा मोठ्या प्रेमानं बाबाचं भजन करूया आणि नंतर सांगता भगवान दिवस या ठिकाणी संपन्न झाला. उद्या 5वा दिवस आहे. उद्याचे नामवंत कीर्तनकार आहेत. आम्ही ज्यांना आदर्श मानतो असेच महाराष्ट्रातले नामवंत विनोदाचार्य हरिभक्तीपरायण भरत महाराज जोगी यांचं कीर्तन आहे. नामवंत म्हणजे प्रसिद्ध, विनोदाच्या बाबतीत प्रसिद्धच आहेत महाराज. लक्षात आलं का नाही? एवढंच नाही. विराम सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडणार नाही. पाया पडून जायचं सगळ्यांनी. लक्षात आलं का नाही? इकडे लक्षात ठेवा. देवाच्या विनोदाचा भाग सोडून द्या विनंती करतो. एक माणूस जरी उठलं तर मी आयुष्यात पुन्हा तुमच्या गावात येणार नाही. एक बी माणूस घाण सवय असते ज्ञानेश्वर गतुडे बाहेर का कहा. त्याच्यामुळे शांत बसा. सूचना झाल्याशिवाय एकही माणूस उठणार नाही याची दक्षता घ्या. विठ्ठल जय जय भगवान बाबा की